हा मित्रांनो, हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते। तरीसुद्धा वयोमर्यादेत वाढ मिळाली नाही आणि आझाद मैदानावर विद्यार्थ्यांना आंदोलन करायची वेळ आलेली आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे। तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ॲडव्हर्टाइजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर, असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ। आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत। खरं म्हणजे एक गोष्ट गृह खात्याचे अपर सचिव रस्तोगी मॅडम फडणवीस साहेबांनंतर हे कॅबिनेटला असतात आणि हे ब्रीफ करतात, पण रस्तोगी मॅडम जे आहे या ब्रीफ करेल फडणवीस साहेबांना। आता तिथे आमची चर्चा झाली 10 मिनिटं, त्यांना सविस्तर 3 मार्चच्या GR बद्दल मी सांगितलं। तर आपण एकच मागणी केली की 31 मार्च 2024 पर्यंत GAD विभाग म्हणजे सामान्य प्रशासन, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट याची वैधता फक्त 3 महिने वाढवा, कारण की फक्त तो पोलीस भरतीला लागू झाले नाही तो GR, बाकी सर्व डिपार्टमेंटच्या भरत्या झालेल्या आहे। अदर भरत्या तर आता निघणार नाही म्हटलं मॅडम, आचारसंहिताच लागू होणार आहे। फक्त तुम्ही एक संधी आम्हाला द्या याच्यामध्ये की GRच्या कालावधी हा 3 महिने वाढवा फक्त, कारण की सरासरी 1 लाख उमेदवार तर याच्यामध्ये अपात्र होऊन राहिले। एक माझ्या आकडा सांगतो, प्रत्येक मुलगा इथे आला नाहीये, परंतु असाच एक अंदाज आहे SRP जिल्हा पोलीस कोणी ओपन आहे कोणी कास्टला आहे। तर मैडम बोले आमच्याशी की आई विल पुट अप डॅट म्हणे, मैं इस पे बात करती हूँ म्हणे DCM फडणवीस साहेब से। तर त्यांनी शब्द दिले आपल्याला आणि तुम्ही इतक्या लांबून आले, एक विश्वास दाखवला माझ्यावरती, आपले मार्गदर्शक सर लोक आहे यांच्या बोलण्यावर तुम्हाला वेळोवेळी विनंती केली, तुम्ही आले याच्या खूप खूप आभारी। युवा देश घडवतात, जर तुम्ही नसते आले तर हे मागणी समोर जाणार नव्हती आणि तुम्ही याच्या आधी माझ्या बोलण्यावर महाराष्ट्रभर निवेदन लिहिली, हरदे सरांनी, यादव सरांनी, राठोड सरांनी, ओनली खाकीवाले सर आहे, सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, निवेदनं दिली, त्याबद्दल तुमचे आभार। बाकी आपण सगळ्यांच्या मताने एक जो आपला शिष्टमंडळ पाठवला त्यांचा इम्पॅक्ट 100% होणारच आहे आणि हा जो काही चालला ते कायदेशीर आपण सगळी परवानगी आणि याच्यानुसार जातोय, बरोबर। आपण एक व्हिजिटर म्हणून जातो आणि इथून आंदोलक म्हणून जातो, याच्यामध्ये खूप मोठा फरक असते। जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे तो त्यांच्याशी त्यांनी सांगितलंच आहे की पुढे मांडणार विषय आणि कॅबिनेटमध्ये तो विषय येणार। मी मगाशी तुम्हाला बोलताना पर्सनली मुलांना म्हटलं की हा थोडासा तोडून चालायचा की राजकारणाचा भाग आहे, 100% तुम्हाला मुदतवाढ या GRला मिळणारच आहे असं समजा तुम्ही। आणि तुम्ही बघा एक 10 ते 12 तारखेपर्यंत मला वाटतं की तो GR परत नवीन एक GR काढणार आणि मुदतवाढ देणार ही 100%। मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, फक्त थोडंसं काय म्हणतात त्याला आपण एक त्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे। आता आपण आलो लगेच म्हणाले आत्ता काढा असं होत नसतं, ठीक आहे, थोडासा वेळ लागेल। मित्रांनो, बाजूचा जो आवाज आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं मी जे काही म्हणत होतो किंवा विद्यार्थी जे काही सांगत होते त्यांची मतं, तर ते आवाज येत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे कंटिन्यू करेन की त्यांनी जे काही मतं मांडली तो मत त्यांचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असेल। विद्यार्थ्यांना मी प्रत्येक विद्यार्थ्याला हाच प्रश्न विचारत होतो की तुम्ही इथपर्यंत आलात तर कुठून आलात? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे अगदी गडचिरोलीपासून विद्यार्थी मित्र या आझाद मैदानाच्या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। अगदी जालना, बुलढाणा, अगदी कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी मित्र आलेले होते, नाशिकमधून, अहमदनगरमधून, म्हणजे मला वाटतं की कोणता जिल्हा सोडलेला नव्हता की प्रत्येक जिल्ह्यातून 2-4 तरी विद्यार्थी 100% आलेले होते, ठीक आहे। 200 ते 300 विद्यार्थ्यांचा क्राऊड हा आझाद मैदानावरती पोलीस भरतीच्या वयवाढीसाठी जमलेला होता। सगळ्यांचं म्हणणं एकच निघत होतं की 3 मार्चचा जो GR आहे त्या 3 मार्च 2023च्या GR
ची जी मुदतवाढ आहे ती मिळाली पाहिजे. त्याची मुदत जी होती जी आरची ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही भरती होणार त्याच्यामध्ये त्यांना वयवाढ मिळणार होती. पण 31 डिसेंबर 2023ला ती मुदत संपलेली होती त्या जी आरची, म्हणून तो जी आर फक्त 3 महिन्यांसाठी वाढवून द्यावा. म्हणजे जी काही मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंतची होती तेच सर्व विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर आमची जी मुदत आहे ती 31 डिसेंबरची ती फक्त 31 मार्च 2024 इतकी करावी. जर ही 3 महिन्यांनी मुदत वाढवली तर त्याचा फायदा असा होणार आहे की ही जे काही विद्यार्थी सगळे बसलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या येणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे आणि आपल्याला आपल्या खाकीच्या स्वप्नाला गवसणी घालता येणार आहे. ठीक आहे, म्हणून सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं एकच टार्गेट होतं किंवा एकच म्हणणं होतं की हा जो जी आर आहे 3 मार्च 2023चा जो 31 डिसेंबर 2023ला संपतोय त्याला फक्त 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी. आणि याच्यासाठी ज्या काही गृहसचिव मॅडम आहेत ज्या रस्तोगी मॅडम, तर त्यांनी सांगितलेलं आश्वासन दिलेलं आहे की याच्यावरती नक्कीच काहीतरी आपण तोडगा काढू आणि तो जो मुद्दा आहे तो फडणवीस साहेबांना सगळ्यात ब्रीफ करतील त्या आणि लवकरच त्याच्या संदर्भातला जी आर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची मेहनत या विद्यार्थी मित्रांनी घेतली. अक्षरशः महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी मित्र आलेले होते. त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी मित्रांना होणार आहे.